सर्वांना मकर संक्रांती आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग आपण आज भोगीची भाजी रेसिपी बघणार आहे, ते पण अगदी कमी साहित्यामध्ये, झटपट होणारी, चवीला पण छान. तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा. अगदी मी कमी साहित्यामध्ये बनवलेलं आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि तीळ घेतलेले, वालपापडी घेतली, बटाटे घेतले 2 उभे कट करून, 2 वांगे घेतले, लसूण, अद्रक, हिरवी मिरची घेतलेली आहे. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता. मिक्सरला आता बघा थोडंसं ठेचा बनवून घेतला मी मिरची, अद्रक आणि लसणाचा. आता इथं बघा मी तव्यावर म्हणजे गॅसवर तवा ठेवला. त्यानंतर तवा छान तपल्यानंतर तीळ टाकून घेतलेली आहे. तीळ आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आहे आणि एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे. तर तीळ मी काढून घेत आहे बघा. नंतर मी शेंगदाणे पण आता छान असे खरपूस भाजून घेणार आहे. अगदी झटपट आहे, कमी साहित्यात आहे आणि सहज कुणालाही जमेल अशी ही भाजी आहे. तुम्ही गाजर घालू शकता, तुम्ही वाटाणे घालू शकता, बोर घालू शकता, आपल्या आवडीप्रमाणे. पण मी फक्त कमी साहित्यामध्ये अगदी खूप कमी साहित्यामध्ये मी ही भाजी बनवलेली आहे बघा भोगीची. तर बघा आता गॅसवर कढई ठेवली. कढई तापल्यानंतर कढई तापल्यानंतर बघा तेल टाकलं आणि तेल तापलं. नंतर जिरं मोहरी टाकलं. नंतर ठेचा टाकायला गेली तर चम्मचच पडून गेला बरं का मैत्रिणींनो. खूप छान असं हसायला पण आलं मला. चम्मच काढून घेतल्यानंतर बघा मी ठेचा टाकून घेतलेला आहे बघा. तर छान असा परतवून घ्यायचा अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला जर वापरायचे असेल. खोबरं जर वापरायचं असेल तर तुम्ही खोबरं पण दळू शकता बरं का. मिरची, अद्रक, लसूण मध्ये खोबरंही दळू शकता, पण मी खोबऱ्याचा वापर केलेला नाही. तुम्ही करू शकता. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त साहित्य करू शकतो, वाढवू शकतो. आता बघा मसाला छान झालेला आहे. त्यानंतर मी इथं आता बघा मसाले टाकलेले आहेत. तर इथं स्किप झालेला आहे. मी 1 चम्मच हळद पावडर घातली आणि धना जिरा पावडर घातली. थोडंसं अगदी किंचित गरम मसाला घातला. त्यानंतर बघा आता मी इथं आपण वालपापडी घेतली ती टाकून घेतली. बटाटे उभे कट करून घेतले ते टाकून घेतले. 2 ते 3 वांगे कट करून घेतले तेही टाकून घेतले आणि छान असं आता मी परतवून घेत आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही वापरू शकता आणि खूप सुंदर ही भाजी लागते बरं का. आणि भोगीच्या दिवशी सर्वजण भोगीची भाजी प्रत्येक घराघरांमध्ये बनतेच. पण प्रत्येक गावागावाची पद्धत वेगवेगळी आहे बरं का मैत्रिणींनो. तर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता. तर आपली भाजीला छान वाफ येत आहे तिथपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आणि तीळ भाजून घेतलेली थोडीशी जाड बारीक मिक्सरला फिरवून घेतली बघा. खूप बारीक करायची नाही. आणि आता तोपर्यंत भाजीला वाफ पण आलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी झटपट होते आणि सॉरी व्हिडिओ टाकायला मी लेट झालेले आहे. तरी माझ्या मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा थोडीशी वाफ आल्यानंतर मग मी मीठ टाकलेलं आहे बघा. आणि चवीनुसार मीठ वापरलेलं आहे. परत एकदा परतवून घ्यायचं. एका बाजूला मी गॅसवर गरम पाणी तापवायला ठेवलेलं आहे. थोडंसं आपल्याला गरम पाण्याचाही वापर करू शकतो आपण. मला करायचं आहे तर आपल्याला जर अशी नुसती सुक्की हवी तर तुम्ही या प्रकारे वाफेवर पण ही भाजी होते आणि खूप छान लागते. पण मग भाकरीसोबत खाण्याकरता थोडासा रस्सा हवा म्हणून मग मी गरम पाण्याचाही वापर करणार आहे. आता बघा परत एकदा वाफ आलेली आहे. किती दिसायलाच किती भारी दिसते आणि वर्षातून एकदा आपण ही भाजी बनवतच असतो भोगीला. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. अजून एकदा श्री स्वामी समर्थ. आणि बघा आता मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. छान उकळी येऊ द्यायची. मीठ वगैरे पण आपण टाकून घेतलेलं आहे आणि भाजी तुम्ही पुढं बघालच किती सुंदर. चव तर अप्रतिम, विचारूच नका. इतकी सुंदर ह्या भाजीला चव येते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रत्येक भाज्या वापरू शकतात बरं का. तर आता बघा इथं मी जे तीळ आणि शेंगदाणे जाड बारीक असं बघा मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं होतं तर मी टाकून घेतलेलं आहे. आणि मग काय बघा भाजीला चवच काय सुंदर येते आणि दिसायला तर अप्रतिम. इथं मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे म्हणून तुम्हाला या प्रकारे कलर दिसत असेल. तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता. आणि बघू शकता आता आपली भाजी भोगीची भाजी तयार झालेली आहे. मस्त शिजलेली पण आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत मस्त बाजरीच्या भाकरीला तीळ लावून आणि
बाजरीच्या भाकरी आणि आपली ही मिक्स भाजी भोगीची अगदी कमी साहित्यामध्ये तयार झालेली आहे. बाजरीची भाकरी रेसिपी मी दाखवली नाही मैत्रिणींनो तुम्हाला, तर आपण तर प्रत्येकजण करतोच. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर सांगायला मला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटलं तर शेअर पण करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपली भोगीची भाजी बघा तयार झालेली आहे. किती सुंदर दिसत आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच सुंदर लागते. तर आवडल्यास नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.